सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, कोणत्या देशाने सर्वात जास्त क्रिकेट मॅच जिंकल्या आहेत? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी नेपाळ, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। हे जो उत्तर ऑस्ट्रेलिया देशाने सर्वात जास्त क्रिकेट मॅच जिंकल्या आहेत हे जो उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 2 आहे, कोणत्या देशातील महिलांचे केस कुरळे असतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी नेपाळ, ऑप्शन सी आफ्रिका, ऑप्शन डी पाकिस्तान। हे जो उत्तर आफ्रिका देशातील महिलांचे केस कुरळे असतात हे जो उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, ऑलिम्पिक खेळाची सुरुवात कधी झाली? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 1890 मध्ये, ऑप्शन बी 1895 मध्ये, ऑप्शन सी 1896 मध्ये, ऑप्शन डी 1902 मध्ये। तर याचं उत्तर ऑलिम्पिक खेळाची सुरुवात 1896 मध्ये झाली याचं उत्तर आहे ऑप्शन सी। तर क्वेश्चन 4 आहे, कोकिळा कोणत्या राज्याचा राजकीय पक्षी आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी झारखंड, ऑप्शन डी राजस्थान। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर याचं उत्तर कोकिळा झारखंड राज्याचा राजकीय पक्षी आहे याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, कोणता प्राणी सर्वात जास्त आवाज करतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए उंट, ऑप्शन बी हत्ती, ऑप्शन सी वाघ, ऑप्शन डी घोडा। हे जो उत्तर वाघ प्राणी सर्वात जास्त आवाज करतो हे उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 6 आहे, स्वातंत्र्याच्या वेळी भारताची लोकसंख्या किती होती? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 20 कोटी, ऑप्शन बी 30 कोटी, ऑप्शन सी 33 कोटी, ऑप्शन डी 50 कोटी। तर याचं उत्तर स्वातंत्र्याच्या वेळी भारताची लोकसंख्या 33 कोटी होती याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, सर्वात जास्त वृद्ध व्यक्ती कोणत्या देशात आहेत? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अमेरिका। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। याचं उत्तर सर्वात जास्त वृद्ध व्यक्ती जपान देशात आहेत याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 8 आहे, वानखेडे स्टेडियम कोठे आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी गुजरात, ऑप्शन डी कर्नाटक। याचं उत्तर वानखेडे स्टेडियम मुंबई येथे आहे याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 9 आहे, माकडाचे जीवनकाळ किती वर्षाचे असते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 15 वर्ष, ऑप्शन बी 20 वर्ष, ऑप्शन सी 24 वर्ष, ऑप्शन डी 25 वर्ष। तर याचं उत्तर आहे माकडाचे जीवनकाळ 24 वर्षाचे असते याचं उत्तर आहे ऑप्शन सी। तर क्वेश्चन 10 आहे, कोणती भाजी फ्रीजमध्ये ठेवू नये? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मेथी, ऑप्शन बी कांदा, ऑप्शन सी कोबी, ऑप्शन डी बटाटा। जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि चॅनललाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। तर याचं उत्तर कांदा भाजी फ्रीजमध्ये ठेवू नये याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 11 आहे, कोणत्या देशात सर्वात जास्त वेगाने ट्रेन चालवली जाते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी श्रीलंका, ऑप्शन डी अमेरिका। तर याचं उत्तर चीन देशात सर्वात जास्त वेगाने ट्रेन चालवली जाते याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 12 आहे, रिकाम्या पोटी कोणते फळ खाल्ल्यास माणसाचे मृत्यू होऊ शकतो? आपले ऑप्शन्स आहेत
ऑप्शन ए पेरू, ऑप्शन बी आंबा, ऑप्शन सी किवी, ऑप्शन डी मोसंबी. याचं उत्तर आहे रिकाम्या पोटी आंबा फळ खाल्ल्याने माणसाचे मृत्यू होऊ शकते. जो उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 13 आहे. भारताचा राष्ट्रीय मासा कोणता? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए व्हील, ऑप्शन बी शार्क, ऑप्शन सी डॉल्फिन, ऑप्शन डी स्टारफिश. तर याचं उत्तर आहे भारताचा राष्ट्रीय मासा डॉल्फिन मासा आहे. जो उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 14 आहे. ब्रश न करता पाणी पिल्यास कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए कावेरी, ऑप्शन बी हार्ट अटॅक, ऑप्शन सी पोटाचे आजार, ऑप्शन डी किडनी स्टोन. जर उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर याचं उत्तर आहे ब्रश न करता पाणी पिल्यास पोटाचे आजार होतात. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन सी. जो की आपला लास्ट जो 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे शिळा भात खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए वात, ऑप्शन बी कब्ज, ऑप्शन सी मूतखडा, ऑप्शन डी मूळव्याध. तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.